आज दिनांक 27 फेब्रुवारी 2026 रोजी आपण प्राथमिक आरोग्य केंद्र येरोळ येथे भव्य रक्तदान शिबिर शिवजयंतीनिमित्त आयोजित केले आहे. या कार्यक्रमाला लाभलेले आपले अध्यक्ष महोदया, नवनियुक्त जिल्हा परिषद सदस्या श्रीमती तुळसाबाई लोंढे मॅडम, तसेच आपले येरोळ येथील सरपंच सतीश शिंदाळकरजी आणि आपले वैद्यकीय अधिकारी गण व प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व कर्मचारी, आशा वर्कर आणि जमलेले ग्रामस्थ यांच्या उपस्थितीमध्ये आज आपण हा भव्य रक्तदान शिबिराचा सोहळा घेत आहोत. या शिबिरासाठी आपण सर्वांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा आणि तसेच या रक्तदान शिबिराचं जी आवश्यकता आहे आपल्याला, हे आपल्या सर्वांना माहीत आहे. तसेच आज आपण जी रक्तदान शिबिर घेतोय यामध्ये हे जे रक्तदान शिबिर घेत आहे ते संजीवनी ब्लड बँक तर्फे आयोजित केलेले आहे. आणि संजीवनी ब्लड बँक यांचं आजचं एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी आपल्याला जे रक्तदान करणार आहेत त्यांना एक प्रकारचे सर्टिफिकेट देणार आणि त्या सर्टिफिकेट आधारे जे गरजू व्यक्ती आहेत त्यांना सुद्धा यामध्ये ज्यांनी रक्तदान केलं आहे त्यांना सुद्धा, गरजू व्यक्तींना सुद्धा सुविधा त्यांनी उपलब्ध करून दिलेली आहे. आणि रक्तदानाचं जे महत्त्व आहे की असे खूप दुर्धर आजार आहेत रक्ताचे, ज्यामध्ये पेशंटला महिन्यातून खूप एकदा दोनदा ब्लड लावण्यात येत असतं. तर हे असे आजार जे की थॅलेसेमिया आहे, ज्यामध्ये आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये एकट्या फक्त 400 असे रुग्ण आहेत ज्यांना आपण दर महिन्याला रक्त आपण चढवत असतो. त्यामुळे हे रक्तदानाचं जे एवढं मोठं योगदान आहे ते आपण सर्वांनी या ठिकाणी द्यावं असं मी सर्वांना आवाहन करतो. आणि सर्वांना या रक्तदान शिबिराबद्दल सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो.